नमस्कार, मी किरण रघुनाथ लेले. पालघर जिल्ह्यामध्ये बोरांडा या गावी रोहिणी कृषी पर्यटन आणि पूर्णवेळ शेती करतो. या निमित्ताने निसर्गस्नेही जीवनशैली जगणारे, असे अनुभव घेणारे आणि त्याची अनुभूती देणारे असे राहुलजी आणि संपदा कुलकर्णी यांच्या आम्ही आनंदाच्या शेतात आलेलो आहोत. त्यांच्याबरोबर आपण सुसंवाद करणार आहोत. आज आपण आनंदाच्या शेतात आलेलो आहोत आणि राहुलजी कुलकर्णी आणि संपदा कुलकर्णी यांची ओळख करून देतोय. राहुलजी ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रात होते आणि आता इथे फुणगुस या गावी त्यांनी कृषी पर्यटन सुरू केलेलं आहे. शेती आणि कृषी पर्यटन, पूर्णवेळ शेती. पूर्णवेळ शेती जवळजवळ 17 वर्ष आता हे सगळं आता करतात आहेत. संपदाताई नाट्य क्षेत्रात गुणी अभिनेत्री म्हणून परिचित आहेत सगळ्यांना आणि या निमित्ताने त्यांच्याबरोबर सहचारिणी आणि स्वतःही त्या सगळ्यामध्ये स्वतंत्र सहभाग करून हे सगळं करतात आहेत. माझ्या बाजूला बसलेत ते राजेंद्र श्रीकृष्ण भट, सेंद्रिय कृषीभूषण असा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि गेले 35 वर्ष सेंद्रिय शेती या ह्याच्यामध्ये खूप काम करतात आहेत. आता प्राकृतिक शेती किंवा नैसर्गिक शेती असं जे म्हणतो त्या टप्प्यावर आता त्यांचं काम चालू आहे. या पुढील मुलाखत किंवा यातील प्रश्न राजेंद्र भटजी घेतील. नमस्कार. जीवनशैली निसर्गपूरक असावी म्हणजे मग आपल्या बऱ्याचशा समस्या दूर होतील. आणि ते निसर्गपूरक जीवनशैलीसाठी निसर्गामध्ये जाऊन निसर्गाच्या मदतीने निसर्ग जाणून घेऊन जगणं आहे. ते जगत असताना जे जगलेला आनंद आहे तो दुसऱ्याला वाटणं आणि त्याला त्याची अनुभूती देणं, याच्यासाठी कृषी पर्यटन नावाचा एक वेगळा विभाग असा सुरू झाला. कारण प्रत्येकाला शेत विकत घेणं शक्य नसतं, पण ज्याचं शेत आहे त्याच्या शेतामध्ये जाऊन तो आनंदामध्ये सहभागी होणं, चांगली हवा म्हणजे काय, भात लावणं म्हणजे काय, त्याची जाणीव करून घेतो. आपण जे अन्न खातो ते आता राहुलजी त्याच्यावरती खूप छान लिहित आहेत. तर हे सगळे जे लिहिलेलं आहे ते जगणं आणि ते जगत असताना त्याच्यामागे नक्की काय आहे, कसं तयार झालं, ही उत्सुकता निर्माण करून पुढच्या पिढीमध्ये ते जे संस्कार आहेत, अन्नाचे संस्कार आहेत, अन्न तयार करण्याचे संस्कार आहेत, त्याची सगळ्याची माहिती देण्याकरता एकत्र येऊन आपण काही काम करू शकू का आणि तुम्ही काय काम करताय याची माहिती घेण्याची उत्सुकता मला पण आहे, म्हणून आम्ही इथे आलोय. तर राहुलजींना पहिला प्रश्न आहे की राहुलजी, तुम्ही 17 वर्ष हे करताय, मुळामध्ये तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना कशी आली? खरं तर आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमांतून ह्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, पण आज आधी सगळ्यात आधी मला भट काका तुमचं आणि अर्थातच किरणजींचं आनंदाच्या शेतात स्वागत करू दे. काल तुम्ही 2 दिवस आज निवासाला इथे आहात, आपल्या खूप गप्पा झाल्या आणि हा स्तुत्य विचार आहे तुम्ही जो मांडलाय आणि ज्याच्यासाठी तुम्ही आम्हाला बोलतं करू पाहतात. त्यामुळे आज थोडंसं वेगळ्या अँगलनी ह्याच प्रश्नाचं उत्तर मला पुन्हा द्यायला आवडणार आहे. याची संकल्पना कशी आली याचं उत्तर देताना किंवा याची सुरुवात कुठे झाली याचं उत्तर देताना या आधीही मी म्हटलंय की आम्ही शहरात जन्माला आलो, शहरात वाढलो, आमचा शेतीशी कधी संबंध नव्हता. म्हणजेच आम्हाला आमचं अन्न कसं, कधी, कुठे उगवतं, कुठून येतं, कोण करतो याबद्दल आम्ही पूर्णतः अनभिज्ञ होतो. चला उठून शेती करूयात आणि देशासाठी काहीतरी करूयात, समाजासाठी काहीतरी करूयात, विषमुक्त अन्न समाजाला देऊयात, अशा कुठल्याही भ्रामक संकल्पनेतनं आम्ही शेतीकडे वळलो नाही. बरोबर. आम्ही शेतीकडे वळलो ते अत्यंत स्वतःच्या आनंदाच्या शोधामध्ये आम्ही निसर्गाकडे परत यायचं ठरवलं. आम्ही ग्रामीण जीवनशैलीकडे परत यायचं ठरवलं. इथं आल्यानंतर अर्थातच इथं शेती सारखा एक कृती, त्याला व्यवसाय नाही म्हणायचं, शेतीसारखी कृती करणं आम्हाला शक्य होणार होतं, जीवनशैली त्यातली जगता येणं शक्य होतं आणि अर्थार्जनासाठी त्यामध्ये कृषी पर्यटनाचा आधार आम्हाला मिळेल हे आम्हाला शेखर भडसावळ्यांनी त्यावेळेस लक्षात आणून दिलं होतं. त्यामुळे कल्पनेचा जन्म हा तिथे झाला, अशा पद्धतीने झाला. ज्या पद्धतीचं कृषी पर्यटन आज आम्ही करतो आहोत किंवा ज्या पद्धतीची शेती जी करतो आहोत ते मात्र पुढे घडलेल्या गोष्टी आहेत. तिथे आम्ही वेळोवेळी शिकत गेलो आणि त्यातनं समजत गेलं. तुला याबद्दल काही वेगळं बोलायचंय? नाही, बरोबर आहे. अगदी याच पद्धतीने आम्ही आज शिरलो. खूप छान. आता याच्यामध्ये काय आहे की तुम्ही अनेक मुलाखतीमधनं तुमचा सक्सेस काय आहे ते सांगितलंय. हो. हा सक्सेस सगळ्यांनाच मिळतो का हो? आणि मिळण्यासाठी काय काय कारणं असतात?
ओके. मला असं वाटतं या प्रश्नाची 2 पद्धतीने विभाग मांडता येईल. सक्सेस सगळ्यांना मिळतो का आणि हा सक्सेस सगळ्यांना मिळतो का? कारण हा सक्सेस मध्ये जे आम्हाला मिळालंय ते सक्सेस जर सगळ्यांना मिळायला हवं असेल तर आम्हाला नेमकं काय सक्सेस मिळालंय ह्याची मला फोड करून सांगायला पाहिजे. मला वाटतं आपण सगळे एका अर्थाने आता समान खुर्च्यांवर पण बसलो आहोत आणि समान विचारसरणीच्या आधारे आपण इथे बोलत आहोत. सो आमचं सक्सेस हे आजच्या तात्कालिक टॅक्टिकल किंवा आत्ताच्या कन्व्हेन्शनल सक्सेस च्या डेफिनेशन मध्ये त्याच्या व्याख्येत बसणारं नाही. याचं कारण आपली समाजातली जगण्याची पद्धतीच मुळात शिक्षणातनं पदवीतनं जॉब किंवा व्यावसायिक कौशल्य आणि त्याच्यातून प्रचंड पैसा बाय अँड लार्ज बऱ्याच अंशी असं असतं ज्याला आपण सक्सेस मानतो. हे त्या पठडीत बसणारं नाही. पण आम्हाला जे करायचं होतं, आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये एक ठहराव हवा होता, आम्हाला निसर्ग सान्निध्य हवं होतं, आम्हाला त्याचबरोबर स्वतःला अलूफ, स्वतःला सगळ्यांपासून समाजापासून तोडून घ्यायचं नव्हतं, आम्हाला वैराग्य नको होतं, तर आम्हाला माणसं पण हवी होती. आम्हाला नवीन नवीन शिकण्याची भूक भागली पाहिजे. अशा ज्या काही आमच्या सगळ्या अपेक्षा होत्या त्या सर्वार्थाने आज पूर्ण होत आहेत. कृषी पर्यटनामुळे आम्ही जगाशी जोडलेले आहोत. जगातले, देशातले विविध क्षेत्रांमधले विविध जीवनशैली असलेले, व्यक्तिमत्व पैलू असलेली माणसं आज इथं पाहुणे म्हणून येतात. आम्हाला शेती करता येते, आम्हाला आमचं अन्न सगळं नाही पण आम्हाला बरंच जवळजवळ 30 ते 40% अन्न आज आम्ही स्वतःचं उगवतो आहोत आणि त्यात दरवर्षी वाढ होतीये. आम्ही अजून अधिकाधिक ते चांगलं कसं उगवता येईल, म्हणजे त्याचा दर्जा उत्तम कसा करता येईल आणि त्याचबरोबर त्याचा व्हॉल्यूम अजून जास्त कसा मिळता येईल, आम्हाला पूरक कसा मिळता येईल, याकडे आमचं काम वाढतं आहे. आणि त्यामुळे या अर्थाने, लौकिक अर्थाने नाही पण या अर्थाने आम्हाला यश मिळालं असं आम्ही नक्कीच मानतो. त्याचबरोबर या छोट्याशा उद्योगाला, कृषी पर्यटन आणि ह्या छोट्याशा शेतीच्या कृतीला स्वतःच्या पुरतं उगवण्याच्या जे मनुष्यबळ लागतं त्या मनुष्यबळासाठी एक खर्च आहे, ते त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था आहे. आज आम्ही तोही पे करू शकतो आहोत, म्हणजे ती एक शक्यता आज आम्हाला जमतीये. त्याचा अर्थ फक्त आमचं नाही पोट भरत आहे, तर अजून 4 जणांचं त्याच्याबरोबर पोट भरतंय. तर त्याही अर्थाने मी असं म्हणेन की शहरामध्ये तर माझं मीच जगत होतो संपर्क, म्हणजे आम्ही आमचेच जगत होतो, आम्ही दुसऱ्या कोणाच्या पोटासाठी काही त्याच्यातनं घडत होतं की नाही माहिती नाही, पण आज आमच्या पोटासाठी जगताना आज आम्हाला कदाचित तेही अनभिज्ञपणे तेही साध्य होत आहे. तर हो, त्या अर्थाने आम्ही नक्कीच यशस्वी आहोत. नाही, तुम्ही सांगितलं हा दृष्टिकोन एकदम योग्य आहे, पण फक्त तेवढा दृष्टिकोन नसतो. कारण आपण जे जगतोय ते जगणं शेअर करताय तुम्ही पर्यटन करून, म्हणजे ती अनुभूती दुसरा देण्याचा सुद्धा प्रयत्न करताय. आणि त्याला निसर्गामध्ये गेल्यानंतर काय आनंद मिळतो आणि त्याच्यातनं स्वास्थ्य कसं चांगलं होऊ शकतं याची जाणीव करून देत आहे. आणि ते देत असताना रुचीपूर्ण, गंध आणि स्वादिष्ट जेवण देत आहे. आणि त्या जुन्या परंपरांची जेवण जी आहेत ती परत लोकांना देत आहे. आणि हे काय याची जाणीव, म्हणजे उदाहरणार्थ मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की अनंताच्या फुलाची भाजी, प्रत्येक बंगल्यामध्ये अनंताची फुलं असतातच हो, पण त्याची छोटीशी थोडीशी फुलं त्याची कोशिंबीर करू, जास्त असेल तर भाजी करू, हेच माहिती नाहीये. जे जगत असताना फक्त अनंताचं झाड जगवलंय, अनंताच्या झाडाशी जगणारे सगळे कीटक जीव, सगळे पक्ष्यांपासून सगळे जगवलेत. आणि माझं जीवन रुचीपूर्ण आणि निसर्गाच्या मदतीने केलंय, जे मला फक्त तयार अन्न, लौकिक अर्थात ज्याला म्हणतात तसं न करता वेगळ्या स्वादाचं, वेगळे शरीरामध्ये बदल करणारं हे सुद्धा करताय. तर संपदा, तुम्ही त्याच्याबद्दल काय बोला? मला वाटतं जसं राहुलने यशाची व्याख्या सांगितली, तर त्याच्याचकडे मी असं बघेन की आम्ही यशस्वी आहोत कारण आम्ही आनंदी आहोत. आम्ही आता जे करतो ते समाधानी आहोत आणि आनंदी आहोत. त्यातले 2 भाग आहेत. एक तर आम्हाला नवीन नवीन शिकण्याची उत्सुकता आहे दोघांनाही, आणि त्याकरता कोणत्याही व्यक्तीकडे जाऊन ते शिकण्याची आमची आवड आहे. पुढची स्थिती आता तुमची लोकांनी तुमच्याकडे तुम्हाला शिकवतात, म्हणजे फक्त तुम्ही घेणार नाही आहात, त्याला आनंद देताय, त्याच्या बदल्यात तो तुम्हाला आनंद देतोय. आणि दुसरी गोष्ट अशी की आमचा जो स्थायी भाव होता दोघांचा, की आमचं शहरातलं घर सुद्धा कोणत्याही नातेवाईकासाठी दरवाजा उघडा असायचा, हक्कानी येणं, आम्ही त्यांचे लाड करणं, आम्ही त्यांना
आवडीचं नावडीचं सगळं विचारून खाऊ पिऊ घालणं, हा आमचा आदरातिथ्याचा जो कोर स्वभाव आहे तोच घेऊन आम्ही इथे आलो. त्यामुळे आम्हाला आनंद मिळत भारतीय गेला. परंपरा आहे, अवघे विचाराची माझ्या हो अशी जयाची मती थोर. हो, तेच जरा मोठ्या स्वरूपात करतोय. म्हणजे थोडक्यात तुम्ही समाधानी अशी तुमची मानसिक वृत्ती आहे. हो, हा असं म्हणूया. आणि ना मी जेव्हा ऍक्टिंग मध्ये शिरले अभिनेत्री म्हणून, तेव्हा सुद्धा नैसर्गिक अभिनय करायचा याकडे ओढा होता, बरोबर. की कुठलाही आव आणून अवसान आणून असं नाही. म्हणून या ते क्षेत्रामध्ये ते कॅरेक्टर म्हणजे आपण जे हा, करतोय म्हणजे आपल्याला character, जे ते जगलं नैसर्गिक आहे ते जास्त आवडतंय. ते बरोबर. आम्हाला या शेतीमध्ये पण कळतंय. आणि अनंताच्या भाजीबद्दल रेसिपी सांगू? नाही, पण म्हणजे तुम्हाला वेगळ्या काही रेसिपी आम्हाला माहिती नाही. जसं मी म्हंटल, आम्हाला उत्सुकता आहे नवीन नवीन गोष्टी शिकण्याची, आणि थोडा बिनधास्तपणा आहे. करून बघूया, खाऊन बघूया, बिघडेल फार तर फार काय होईल, आपल्याला काहीतरी थोडंसं होईल, नाही हे पचत नाही असं काहीतरी होईल, पण ते करून बघूया. याने अनंताच्या फुलाचा वास मला खाताना नाही सहन होणार हेही डोक्यात होतं. पण मला ज्या डॉक्टर ठाकूर यांनी हे सांगितली रेसिपी, त्यांनी सांगितलं खाताना तो गंध अजिबात येत नाही, पण त्यातले न्यूट्रिशन मात्र तुला मिळतात. बस. मग मी करायला लागले आणि छान. आम्हालाच दोघांना ते आवडायला लागलं, आणि आम्हीच असं जेव्हा करतो तेव्हा बघतो लोकांकडे, आवडलं ना. नाही, आता हे जे तुम्ही सांगितलेत ना, त्याच्यातला अजून एक मुद्दा महत्वाचा, की आहार नेता भयमैथूनच्या बाहेर जाऊन मनुष्य पण जगणं आहे, परिसंस्था जगवणं, ते शहरात आपण राहून नाही करू शकत. म्हणजे माझ्या कार्बन फुटप्रिंट कमी करणं, वॉटर फुटप्रिंट कमी करणं आणि त्या परिसंस्थेची समृद्धी करणं मी जगत असताना, हे कोणाकरता करतोय, तर माझ्याकरता, माझ्या नातवांकरता करतोय तर आहेच. तो इनडायरेक्ट बेनिफिट आहे. डायरेक्ट बेनिफिट काय आहे, की ह्याच्या पुढच्या जगामध्ये उत्तम हवा, उत्तम पाणी आणि उत्तम अन्न, हे तिन्ही असेल तरच आम्ही उत्तम राहू. म्हणजे तुम्ही शहर सोडून इथे आलात, म्हणजे क्लोरायटेड वॉटर मधून बाहेर आलात, त्याच्या अन्नाची चव सुद्धा मिळायला लागते. ती चांगल्या पाण्यामध्ये येते, चांगल्या हवेमध्ये येते. राहुलजींचा अभ्यास आहे चुलीतली कुठली लाकडं, कुठल्या लाकडाला स्वयंपाक केला तर जास्त रुचकर होतो. म्हणजे आपल्या पूर्वजांनी एवढी छोटी छोट्या गोष्टीत खूप कामं करून ठेवलेत. ते परत जगण्याचे अनुभव घेणं आणि ते अनुभव वाटणं, याच्यासाठी पर्यटन असं नाही का. आणि आताच्या प्रश्नाला जोडून मला अजून एक मुद्दा बोला असा वाटेल, की माणूस हा वैविध्याचा लोभी आहे, नॉवेल्टी. आणि आजची शहरी नॉवेल्टी आपल्याला जग जवळ आल्यामुळे विविध देशांमधलं फूड खायची संधी देते, वेगवेगळ्या संस्कृतींमधलं. पण त्याचबरोबर आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्याच दारामध्ये, संस्कृती हा शब्द मी वैज्ञानिक संस्कृती या अर्थाने म्हणजे त्याचा रॅशनल आहे त्या अर्थाने म्हणतो, की कोणी सांगितलं की फक्त पालेभाजी माठाची आणि पालकाची किंवा मेथीचीच असते, तर ती भोपळ्याच्या पाल्याची असते, ती सुरणाच्या पाल्याची असते. आजच्या पिढीमध्ये फक्त केळच माहिती होतं, गेल्या पिढीमध्ये केळफूल पण माहिती होतं, पण केळाच्या खोडाची पण भाजी होते, भजी होतात. हे फार कमी मंडळी आता एक अखंड म्हणजे एक पिढीच जवळजवळ या रेसिपीज बरोबर त्यांच्या बरोबर रेसिपी जाणार आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की या सगळ्यामध्ये हे दारात आहे. म्हणजे पेरूच्या कोवळ्या पानांच्या भाजीबद्दल आज आपण बोललो, कित्येक रानभाज्या आमच्या दारामध्ये आहेत. अगदी छोटीशी आमटी म्हणून ते छोटस आंबोटी जी आहे, आमच्याकडे त्याला आमटीच म्हणतात इथे, तिथपासून अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आहेत एडिबल, आणि त्यातनं आम्हाला वैविध्याचाही आनंद मिळतोय. आणि नुसते चविष्ट असं नाही, त्या बल देणाऱ्या पडत. जे तुम्ही जे आता आमटी म्हणालात, तर ती हृदयाच्या आकाराची आहे आणि ती हृदयाला बल देते. बरं, आता या प्रवासामध्ये तुमचा प्रवास उत्तम झाला, ते उत्तमतेचं लक्षण मॉडेल म्हणून तुम्ही आज काही लोकांना, बऱ्याच लोकांना म्हणजे या क्षेत्रातल्या एक रोल मॉडेल म्हणून तुम्ही दोघं आहात. या प्रवासामध्ये तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की अरे आपलं चुकलं बरं का, आपण ते शहर सोडून यायला नको तर, असे काही त्याला आपण म्हणतो फ्रस्ट्रेशन, असं येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ राहुलजीने छान शेत केलं आणि त्यांचा अभ्यास म्हणतो की माळावर गवत पाहिजे तर भूगर्भातलं पाणी वाढेल, आणि ते गवत पेटल्यानंतर राहुलजी कासवाई सोडणार नाहीत का, आणि मी 10 वेळा सांगून पण तो व्यक्ती करत असेल तर ते कधीतरी म्हणणार ना काय करतोय मी. असे प्रसंग आलेत का, आणि आले असेल तर तुम्ही काय केलं. हो, असे प्रसंग अनेकदा आलेत. आता आम्हाला जर 17 वर्ष इथे झाली शेतीला सुरुवात करून, तर आम्ही दर उन्हाळ्यामध्ये 5-6 वेळा तरी
हे वणवा भिजवायला जातो, धावतो. आणि असं वाटलं की काय आपण सगळ्या सुखसोयींमधनं अशा कुठल्या जागी येऊन पडलोत आणि आपल्यावर अशी ही संकट येत आहेत. आणि मग लक्षात आलं की त्या संकटांमध्येच मला एक कळलं की तू कोणीच नाहीयेस. निसर्गाच्या पुढे तू कोणी नंबर 1ची अभिनेत्री नाही, लेखिका नाही. हे मला निसर्गाने जेव्हा दाखवलं तेव्हा मी त्याच्याकडे गुरु म्हणून बघायला लागले त्या संकटापेक्षा. की त्यांनी आमच्या एवढ्या कक्षा रुंदावल्यात म्हणूया कामाच्या, व्यवधानाच्या. गंध येतो आम्हाला लांबून कुठेतरी. हे राहुल तर खूप दूर वणवा असेल तरी ओळखतो की कुठेतरी सुरुवात झाली. हे जे नाक, कान, स्पर्श, डोळे ह्याचं सगळ्याच संवेदनशीलता वाढवली ती या निसर्गाने वाढवले. आता त्याला घाबरायचं नाही. मग आम्ही पहिल्या 3-4 वर्ष काय केलं, आम्ही दोघं विजवायला जात होतो, आमचे सगळे सहकारी. आता अख्ख्या गावाला आम्ही पटापट फोन करून बोलावतो की हे विजवायचंय. आणि याच्यानंतर आता काही ग्रामसेवक लक्ष घालतील का वगैरे याची आम्ही वाट नाही बघत होत. पण आता रूट कॉजला जाऊया. हे कोण लावतंय, का लावतंय, मग त्यांच्यापैकी कोणाला आपल्याला समजावता येईल का. ती संधी यावेळेला आली. काहींना मी समज दिली, काहींना मी माझ्या जे काही समाजात आहे थोडं स्थान त्याचा आब दाखवून हे केलंय की ही गोष्ट आमच्यासाठी नाही, तुमच्या स्वतःसाठी सुद्धा वाईट आहे. असं करून ना आम्हीच त्याला फाईट करायला शिकलो. म्हणजे तेव्हाच आम्ही परत जाऊ शकत होतो. बास झालं हे सगळं असं फुकट घालवण्यासाठी आपण केलं नाही. पण असं वाटलं की ह्यातनं काहीतरी आपल्याला शिकवायचंय, कोणाला तरी, त्याला तरी, निसर्गाला तरी. तर त्या प्रसंगाला जसं आम्ही सामोरे जातोय तसं आम्ही अतिवर्षाव झाला तर काय करता येईल, होऊन काय होईल. मंडळी इथे वेगवेगळे भेदरून आम्हाला फोन करतात की असं आहे, मग मीडियात असं दाखवतो, तुम्ही काय. तर आम्ही इतके शांत असतो की जे दाखवतायत ते दाखवू देत. पण इथे आता अशी स्थिती आणि इथे शक्य आहे येणं. आणि इथे फक्त अर्धा तास ब्रिज पाण्याखाली जाणार आहे, त्याच्यानंतर मोकळं होणार आहे. या सगळ्या गोष्टींकडे आम्ही पॉझिटिव्हली बघायला लागलो. आणि त्याच्यामुळे आम्हाला मार्ग दिसायला लागले की कोकणाकडचं पर्यटन सुद्धा सुरू व्हायला पाहिजे. कारण आम्ही पर्यटन व्यवसाय करतो. आणि पर्यटक नाही आले तर मी शेती करते, हे मला काही कुठे विकायला नाही जायचंय. पण इथे आलेल्या पर्यटकाला आम्ही उगवलेलं खायला घालायचंय. ते कसं घालणार, कारण ते जर आमचं इंटरॅक्शन नसेल तर आम्ही दोघंही नाही राहू शकत इथे. म्हणजे आम्ही शेती करतोय आणि आम्ही राहतोय तर अगदी प्रामाणिकपणे सांगते नाही राहू शकणार. पण आम्ही हे उगवतो, या ना तुम्ही पण खा, याचा स्वाद घ्या. हे जेव्हा अप्रिसिएशन मिळतं याच्यासाठी आम्हाला असं वाटतं की आम्ही हे कष्ट करतोय ते केलेच पाहिजे. आणि त्याला कंटाळा असं आम्ही म्हणत असू किंवा औदासीन्य म्हणत असू तर मग गाशा गुंडाळायला काही वेळ नाही लागत. तो निर्णय घेणं खूप सोपं आहे. गाशा गुंडाळायला अवघड नाही. पण आम्ही न गुंडाळायच्यासाठी तुम्ही काय केलं तेच सांगितलं की आम्ही आता त्याला नेटानी तो प्रश्न सोडवण्याकडे जोर दिला. कदाचित तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाच्या उत्तराशी पण निगडीत आहे की यश तुम्ही विचारत की यश मिळालं का. तर मला असं वाटतं यश म्हणजे कुठलंही दाताखाली एकही बदाम काजूचा तुकडा खडा न येता लागणारं गुळगुळीत श्रीखंड नाही. तर ते थोडं आहे मध्येच त्याला खमंग काहीतरी तुकडा लागेल तसंच आहे. ते रोज काहीतरी नवीन प्रश्न आहे तो सोडवायचा आहे. कधी तो पिकांचा आहे, कधी तो प्राण्यांचा आहे, कधी आपल्या आयुष्याचा आहे, कधी आपल्या बरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा आहे. त्या बळाची संख्या, बळाची क्वालिटी पासून सगळे आहेत. यंत्राचा प्रश्न आहे, कधी निसर्गाचा प्रश्न आहे. हे सगळं असणारच आहे. या सगळ्याला झेलता येणं, त्याचे उत्तर शोधण्याची आपल्याला जिद्द आणि त्याचं कुतूहल असणं आणि त्याच्यावरती मार्ग शोधत राहणं, तसं जगता येणं म्हणजे यश आहे. असं कदाचित खोटं वाटेल उत्तर, फ्लॉवरी वाटेल, पण खरंच त्यात मजा आहे. हे आम्हाला पूर्ण कळून चुकलंय. प्रश्न त्यातला काय माहितीये का की निसर्गाकडे प्रत्येक गोष्टीचा बॅकअप आहे. की याचं पॉप्युलेशन निसर्गानव्हे स्वयंपोषित, स्वयंपूर्ण आणि स्वनियंत्रित आहे. ह्या परिस्थितीमध्ये तुमचा बॅकअप काय आहे की हा बॅकअप जसं तुम्ही सांगितलं की माझी प्रतिष्ठा हा माझा बॅकअप आहे. कारण त्या समाजात त्यांनी दबाव आणला.
यांनी सांगितलं सांस्कृतिकदृष्ट्या आम्ही आहार, तुम्ही त्याच्यात गंध, चव, स्पर्श, रुची सगळं सांगितलं. हे सगळं जे आहे हे ज्ञान आहे. हे ज्ञान आता तुमच्याकडे आल्यानंतर आम्ही तुमचं पुस्तकाचं भलं मोठं कपाट बघून, त्यातल्या वेगळ्या विषयाची पुस्तकं बघून ही जाणीव होते आपल्याला काय काय पाहिजे. आणि तुमच्या दोघांची जी शैली आहे बोलण्याची, त्याच्या मागे जाणवणारी बुद्धिमत्ता आणि चतुरस्थपणा हा असायला आवश्यक असतो का पर्यटनामध्ये? हो, म्हणजे तो कसा विकसित करायचा? हा, आता विकसित करण्याच्या ना आम्ही अशा टप्प्यावर आहोत की दोघही, तो प्रेझेंटेशनसाठी बोलत असायचा त्याच्या करिअरमध्ये, आणि मी तर निवेदिकाच आहे, त्यामुळे मी शब्दांशी माझं नातं होतं. पण मला असं वाटतं कायम की आपण जे चांगलं करतोय त्याच्याबद्दल चांगलं बोलता आलं पाहिजे. कारण जो तुम्हाला ऑब्झर्व करतोय त्याच्यात ते फक्त लक्षात येतं, पण ज्याचं भलतीकडे लक्ष आहे त्याला असं करून किमान या चांगल्या गोष्टीकडे बघ, हे सांगण्यासाठी जेवढं आव आणून नाही, पण ती शब्दसंपदा आपल्याकडे पाहिजे. ती कधी ऐकून कोणाची आपण स्वतः डेव्हलप केली पाहिजे, कधी वाचून केली पाहिजे, पण आपण व्यक्त झालं पाहिजे. कारण प्राणी पक्षी हे त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलतात, तर मग माणसानी पण अशा चांगल्या कारणासाठी बोललंच पाहिजे. कारण चांगलं व्हायरल व्हायला पाहिजे, तर ते गप्प बसून होणार नाही. आणि फक्त त्या बोलण्यामध्ये आम्ही पण प्रोसेसमध्ये आहोत ही जाणीव बोलणाऱ्याला पाहिजे. आम्ही आता पोहोचलो आणि आता तुम्ही खाली बसा आणि आम्ही बोलत राहतो असं नसून आम्ही या टप्प्यावर एवढं शिकलोय, सहयोगी पाहिजे. फार महत्वाचं. म्हणजे एक झाड दुसऱ्या झाडाला कोलमडून जागा करत नाही कधी स्वतःला, मी इथे आल्यावर पाहिलं. सो ते जे जागा करणं आहे, ते जागा करणं की आम्ही, जसं तुम्ही आज आम्हाला प्रश्न विचारताय, मला खूप आनंद होतोय की हे सगळंच तुम्हाला माहितीये तरी तुम्ही जाणून घेताय. का तर मंडळींना हे लक्षात यावं म्हणून, याची जाणीव ठेवून समृद्धी निर्माण, आपण सगळे समृद्धी. अगदी बरोबर आहे. एक दुसरा प्रश्न अजून तुम्हाला, की हे सगळं तुम्ही जेव्हा 17 वर्षात जमलो, तर त्या जमल्यामध्ये तुम्हाला असं कधी क्षण आले का काही मस्त आपण जे केलं काम एकदम जसं वाईट वाटलं तसं खूप छान, अरे याच्यासाठी केला होता, यासाठीच हा अट्टास केला होता? हो, म्हणजे कधी असं की काय अरे आपण केलं डोळ्यातनं पाणी यायला लागलं, झालं समाधान, असे प्रसंग आले का? असे वारंवार येतात. पर्यटक म्हणून जेव्हा आम्हाला पर्यटक विसरून जा नाही आशीर्वाद देऊन जातात तो क्षण. आणि आमच्या बरोबर आता जी 18-20 मंडळी काम करतायत ना, ती आम्हाला पोचपावती जेव्हा देतात ना काही बारीक बारीक गोष्टींची, त्यावेळेला असं वाटतं की येस, आम्ही जगाला दाखवण्यासाठी नाही पण आपल्या सहकारी मंडळींमध्ये तरी काहीतरी अशी चहलपहल आनंदी घडवून आणली की त्यांना कधीही न बोलणारी ही मंडळी, बुजरी मंडळी, म्हणजे ते बुजतात म्हणून त्यांच्याबद्दल वेगळा गैरसमज होतो की यांचं लक्षच नाही, यांना आपण नकोच आहे का काय, पण त्यांना सुद्धा एक पाऊल पुढे येऊन हे व्यक्त व्हावं असं वाटणं, तो माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस असतो. राहुलजी, तुमचं काय मत आहे? कारण हा जो मुद्दा मी विचारलाय, हा मुद्दा त्याने व्यक्तीच्या बाबत सांगितला. अपेक्षा आपण निसर्गपूरक जर जीवनशैली जगत असो, तो जो निसर्ग आपल्यामुळे समृद्धी व्हायला लागला, आपण कारण मात्र असो, पण ते समृद्ध व्हायला लागलं, ते दिसायला लागलं. खूप आहेत अशा घटना. म्हणजे पहिल्यांदा वणवा विझवताना जेव्हा विहिरीच्या पाण्याची योग्य मॅनेजमेंट आम्ही करू शकलो, त्या दिवशी मला साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं की ओ, यासाठी मला माझ्या या जमिनीत पाणी लागलं. ते माझ्यासाठी नव्हतं लागलं. इथली झाडं, इथला डोंगर म्हणला की ओके तू करशील ना वापर, तर हे घे पाणी, असं काहीतरी झालं असं मला वाटतं. मी कंपाऊंड मधनं आत आलो वणवा विझवून आणि मी विहिरीच्या कठड्याचा वाकून मुखा घेतला. असा प्रसंग आहे. कधीतरी एखाद्या नागाला चुकून ओलांडून गेलोय आणि त्यांनी मागे वळून बघितलं आणि मी मागे वळून बघितलं, असं घडलं. आणि तो त्याच्या वाटेने गेला आणि मी माझ्या वाटेने गेला. त्या दिवशी हाय असं म्हणून आनंद झाला की कशा करता आपण भीतोय या सगळ्याला. तर ती भीती गळल्याचा आनंद आहे, खूप मोकळं हलकं झाल्याचा आनंद आहे. पहिल्यांदा जेव्हा त्या दरीतनं धुकं येताना पाहिलं होतं सकाळ सकाळ, पहिल्यांदा अगदी, मला तो प्रसंग विसरता येणार नाही की मी किती देवाचे आभार मानलेत की मला माझ्या पूर्वजांना या ठिकाणी जन्म दिलास आणि याच ठिकाणी
स्थापित केलंस की आज त्याचा आनंद आम्ही उपभोगतोय. अशा असंख्य घटना आहेत की ज्यांनी आम्हाला वारंवार आनंद दिलेला आहे. जेव्हा दारात फुलं फुलतात तेव्हा, धान्याची लोंब दिसते तेव्हा होतं. या फुलांच्या बाबतीत एक मी सांगेन की मला आतापर्यंत डोक्यात घालायची फुलं, गजरा करायची फुलं, देवाला व्हायची फुलं किंवा एखाद्या रांगोळी करायची फुलं, यासाठी फुलं असतात असं वाटलं होतं. पण जेव्हा भात लावल्यानंतर भाताला जी फुलं येतात ना पण, आणि ती दुपारी 12 वाजता उमलतात, तेव्हा असं वाटलं की फूल हे फक्त सजावटीसाठी नाही, तर माझ्या मागून आता बाळ येतंय, मी भात देणार आहे तुला, हे सांगणारं फूल मी जेव्हा बघितलं तेव्हा पण माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. नाही, आता अजून एक प्रश्न, तुम्ही हे सगळं सांगितलं, भौतिक सांगितलं, पण सकाळी आपण फिरताना तुम्ही एक अधिभौतिक गोष्ट सांगितली की झाडाशी कम्युनिकेशन करणाऱ्या एका स्त्रीने, अभ्यासिकेने झाडाने कम्युनिकेशन करून तिला सांगितलं की हे तुमच्यासाठी आहे. म्हणजे झाडाने तुम्हाला अप्रिशिएट केलं आणि तुम्हाला त्याचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून काहीतरी मदत करायचा प्रयत्न केला. हे जाणवणारे व्यक्ती पण आहेत आणि ते जाणून घेऊन आपल्याला सांगणारे व्यक्ती पण आहेत. म्हणजे हा जो आहे की आपण आता फक्त दिसलं वा वा छान आहे, त्याच्या पुढचं आहे की त्याचे एक्सप्रेशन, तुमच्या मनातले जे एक्सप्रेशन्स आहेत ते एक्सप्रेशन झाडाला कळले, तुमच्या भावना आणि तुम्हाला नाही यांना आपण मदत केली पाहिजे. तो प्रसंग सांगा ना जरा. तो प्रसंग असा आहे की तो पहिल्यांदा ऐकणाऱ्याला दादंत खोटं काहीतरी हे वाटू शकतं, कारण आम्हीच त्या अवस्थेतनं गेलो की ह्या असं काहीतरी. कारण त्या व्यक्तीने आमचा युट्यूबवरचा व्हिडिओ बघून संपदाला कॉन्टॅक्ट केलं होतं कोणाच्या तरी थ्रू, नंबर मिळून नातेवाईकांच्या थ्रू, आणि संपदा मला सांगत आली की अरे अशा एका व्यक्तीचा फोन आला होता आणि त्या म्हणतात की मी तुमच्या झाडांची बोलले तर चालेल का. तर मी संपदाला म्हटलं की संपदा हे सांभाळायला पाहिजे आपल्याला, हे असं काहीतरी, मग ही त्यांच्यासाठी व्यावसायिक संधी आहे, मग तुम्हाला परिमार्जन केलं पाहिजे आणि मग याची शांत, असं काही असू शकतं, किंवा याच्यातनं मी अमुक सल्ला देईन आणि मग ते तुम्हाला अमुक करायला लागेल, उपाय करायला लागेल, त्याचे गंडे दोरे, ह्यातलं काही भानगडीत पडायचं नाही प्लीज. म्हटलं हो मला पण तेच वाटतंय, पण बघू ते काय म्हणतात येतं बघू दे, अशा दृष्टीने ते अत्यंत साशंक अवस्थेत आणि अत्यंत प्रॅक्टिकल भूमिका अप्रोचने आम्ही त्या गोष्टीकडे बघत होतो. पण त्या ज्या सांगत गेल्या ते अतर्क्य होतं, कारण त्या इथून 400-350 मैलांवरती बसलेली होती ती बाई त्यावेळेस. ती कधीही आमच्या शेतात आलेली नाही. आम्ही असा कुठला व्हिडिओ बनवला नव्हता की त्या झाडाचं वर्णन तिला त्या व्हिडिओत दिसावं आणि तिने मग तेच आम्हाला सांगावं, असं काही घडलेलं नव्हतं. तिने खूप वैयक्तिक गोष्टींचा, ते झाड कधी लावलं माझ्या वडिलांनी, त्याच्याबरोबरची साधारण किती झाडं या परिसरामध्ये असावीत, त्याच्या वयाची, इथपासून ते अजून अनेक बारीक सारीक डिटेल्स दिले की त्या क्षणाला आपल्या घरातलं कोणीतरी हिच्याशी बोलतंय अशी काहीतरी जाणीव झाली. हे अतर्क्य होतं, आमच्या बुद्धीला न झेपणारं होतं. झाड बोलतं म्हणजे मी त्याच वेळेला नेमकं गुरुचरित्र नाही पण श्रीपाद श्री वल्लभ यांचं चरित्र, जीवनचरित्र वाचत होते, आणि त्यात झाड ही एक अशी सुप्तावस्था आहे सजीवाची, असं वगैरे वाचलं होतं, आणि तेव्हाच नेमकं हे घडावं. आणि आणि हे सगळं काही नाही तरी एक आपल्याला सिक्स्थ सेन्स असतो, तो कधीतरी पॉझिटिव्ह असतो, कधीतरी निगेटिव्ह असतो. तसा तो मला या सगळ्यात जाणवत राहिला, आणि या तुळशीशी सुद्धा बोलायची सवय झाली मला. तो मला माझ्या आनंदाचा भाग वाटतो. तो कोणाला वेडसरपणा वाटू शकतो, पण मला अतिशय आनंददायी हे वाटतं की मी या सजीवाला समजू शकते. म्हणजे मध्ये शब्द आहे, शब्द विण संवाद. तो संवाद होणं हे तुम्ही अनुभूती घेतली 17 वर्ष, बरोबर, आणि अनुभूती लोकांना द्यायचा आहे. हो, आणि ते देत असताना जगातल्या सगळ्या संकल्पनाचा विचार करून जी आपली परंपरा आहे, त्याला आपण म्हणतो संस्कृती, इंग्लिशमध्ये म्हणतो आपण ॲग्री विथ कल्चर, ॲग्रिकल्चर नाही, ॲग्री विथ कल्चर. आणि मग ते ॲग्री विथ कल्चर आपण देण्याचा प्रयत्न करताय आणि छान देत आहे. धन्यवाद. न सांगितलेले पैलू बाकीच्या मुलाखतीत कारण माझा स्वतःचा याच्यावर विश्वास आहे. म्हणजे लहानपणी मी कादंबरी वाचली ते अण्णाभाऊ यांचे, नारायण डारपांचे साठे फायकस म्हणून. त्याच्यामध्ये ही मानसिकता झाडांची
तुमच्याशी संपर्क करते हम्म, आणि तुमच्या गोष्टी पूर्ण करते. हम्म, हम्म. ही कल्पना असेल, तत्वज्ञान असेल, तर आपलं परंपरा सांगते सगळे मिळून काय आहे ते एकच होत. हम्म, अहम ब्रह्मास्मी हम्म. आणि पिंडे ते ब्रह्मांडे अगदी. हे दोन्ही तत्वज्ञान आपल्याला निसर्गामध्ये हो. अनुभूतीला मिळत आहेत आणि तुम्ही लोकांना देताय. धन्यवाद समाजाच्या वतीने आणि आमच्या वतीने. धन्यवाद सर, धन्यवाद, धन्यवाद.